तुझ्याच सावलीत हरवलेला भाग 1. रितिका अनिरुद्ध एक हळूवार इमोशनल लव्ह स्टोरी. तिरस्काराची सुरुवात. मुंबईच्या त्या उंचच उंच काचांच्या इमारतीत सकाळची धावपळ सुरू होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर टेन्शन, कामाचं प्रेशर. पण त्या सगळ्यात एक व्यक्ती मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. अनिरुद्ध देशमुख. यशस्वी, देखणा, कठोर आणि प्रचंड शिस्तप्रिय बिझनेसमन. त्याच्या एका शब्दावर कंपन्या उभ्या राहतात आणि एका निर्णयावर कोसळतात. पण त्या ऑफिसमध्ये एकच व्यक्ती होती जी त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होती. रितिका. ती नवीनच जॉईन झाली होती. आत्मविश्वासाने भरलेली, सरळ बोलणारी आणि कोणाच्याही दबावाखाली न येणारी. मिस रितिका, तुम्हाला माहीत आहे का तुम्ही कोणाशी बोलत आहात? अनिरुद्धने थंड आवाजात विचारलं. रितिका त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, हो, एका मोठ्या बिझनेसमनशी. पण माझ्यासाठी तुम्ही फक्त माझे बॉस आहात. त्या उत्तराने संपूर्ण मीटिंग रूम शांत झाली. अनिरुद्धच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. पहिल्यांदाच कुणीतरी त्याला इतकं सरळ उत्तर दिलं होतं. त्या दिवसापासून रितिकाला अनिरुद्ध अजिबात आवडत नव्हता. त्याचा ॲटिट्यूड, त्याचा इगो, त्याची थंड वागणूक सगळंच तिला खटकत होतं. हा माणूस फक्त पैशावर जगतो, याला फिलिंग्जच नाहीत. ती आपल्या मैत्रिणीला सांगत होती. पण तिला काय माहीत, तोच अनिरुद्ध जगासाठी कठोर असला तरी तिच्यासाठी नकळत मऊ होत चालला होता. त्या रात्री अनिरुद्ध आपल्या केबिनमध्ये एकटाच बसला होता. त्याच्या डोळ्यासमोर फक्त एकच चेहरा येत होता, रितिका. इंटरेस्टिंग आहे ही मुलगी, तो हलक्या आवाजात म्हणाला. पहिल्यांदाच त्याच्या मनात कोणासाठी क्युरिओसिटी निर्माण झाली होती आणि कदाचित त्याहूनही काहीतरी जास्त. पण रितिकाच्या मनात त्याच्याबद्दल फक्त एकच भावना होती, तिरस्कार. अनिरुद्ध रितिकाला जवळ आणण्यासाठी काय करणार आणि रितिका त्याच्या एका निर्णयामुळे आणखी का चिडणार? नात्याची पहिली ठिणगी की आणखी द्वेष? दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सगळं नेहमीसारखं सुरू होतं. पण अनिरुद्धच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं. त्याने सकाळीच HR ला कॉल केला. मला रितिका माझ्या पर्सनल प्रोजेक्टवर हवी आहे. आजपासून ती डायरेक्ट माझ्यासोबत काम करेल. ही बातमी रितिकापर्यंत पोहोचली आणि तिचा पारा चढला. व्हॉट नॉनसेन्स, मी त्याच्या टीममध्ये काम करणार? नो वे, ती संतापाने म्हणाली. पण ऑफिसमध्ये एक नियम होता. अनिरुद्धचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय. रितिका अनिरुद्धच्या केबिनमध्ये गेली. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग दिसत होता. सर, मला या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट नाही. प्लीज मला दुसऱ्या टीममध्ये शिफ्ट करा. अनिरुद्ध शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाला. इंटरेस्ट नसणं हे कारण नाही रितिका. तू कॅपेबल आहेस म्हणूनच तुला निवडलं आहे. किंवा तुमचा इगो सॅटिस्फाय करायला? रितिकाने टोमणा मारला. क्षणभर शांतता पसरली. अनिरुद्ध उठला, तिच्या जवळ गेला. पण त्याच्या डोळ्यात राग नव्हता, काहीतरी वेगळंच होतं. तुला वाटतं मी इगोसाठी लोक निवडतो? त्याचा आवाज खूप शांत होता, पण आत खोलवर काहीतरी दडलेलं होतं. रितिका थोडी गोंधळली, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाली, मला तुमच्याबद्दल जे वाटतं तेच खरं आहे. त्या दिवशी काम सुरू झालं. प्रोजेक्ट खूप मोठा होता. एक इंटरनॅशनल डील ज्यावर कंपनीचं भवितव्य ठरणार होतं. रितिका कामात पूर्णपणे गुंतली. ती जितकी त्याच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करत होती, तितकंच तिला त्याच्यासोबत वेळ घालवावा वाटत होतं. संध्याकाळ झाली. सगळे कर्मचारी घरी गेले, पण रितिका अजूनही कामात अडकली होती. अचानक लाईट्स कमी झाले. ऑफिस शांत झालं. ती घाबरली. कोणी आहे का? तिचा आवाज थोडा कापत होता. तेवढ्यात रिलॅक्स, मी आहे. अनिरुद्धचा आवाज ऐकून ती वळली. तुम्ही अजून इथेच आहात? ती थोडी आश्चर्याने म्हणाली. तू एकटी आहेस म्हणून गेलो नाही, तो सहज म्हणाला. त्या एका वाक्याने रितिकाच्या मनात हलकासा बदल झाला. हा तोच अनिरुद्ध आहे का जो सगळ्यांशी इतका थंड असतो? अचानक जोरात वीज कडाडली. रितिका नकळत घाबरली आणि तिचा हात अनिरुद्धच्या हाताला लागला. क्षणभर दोघेही थबकले. अनिरुद्धाने हलकासा तिचा हात पकडला. डोंट वरी, आय एम हिअर. त्या स्पर्शात काहीतरी वेगळं होतं. ना जबरदस्ती, ना इगो, फक्त एक शांत विश्वास. पण पुढच्याच क्षणी रितिकाने त्याचा हात झटकला. प्लीज प्रोफेशनल राहा, ती थोड्या कठोर आवाजात म्हणाली. अनिरुद्धच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. मी नेहमीच असतो. रात्री रितिका घरी जाताना सतत विचार करत होती, हा माणूस नक्की आहे तरी काय?
कधी इतका कठोर, कधी इतका शांत, कधी इतका केअरिंग. तिला स्वतःलाच उत्तर सापडत नव्हतं. आणि दुसरीकडे अनिरुद्ध आपल्या कारमध्ये बसून स्वतःशीच हसत होता. तू मला जितकं दूर ढकलतेस ना रितिका, तितकंच मी तुझ्याकडे ओढला जातोय. पण पुढच्या क्षणी एक मोठा ट्विस्ट. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये एक मुलगी अनिरुद्धच्या केबिनमध्ये येते आणि त्याला मिठी मारते. रितिका ते पाहते आणि तिच्या मनात पुन्हा एकदा राग उसळतो. ही मुलगी कोण आहे आणि अनिरुद्ध तिच्यासोबत इतका क्लोज का आहे? त्या मुलीचं अनिरुद्धच्या आयुष्यात काय स्थान आहे? आणि रितिकाच्या मनात सुरू होणारी नवीन भावना, जेलसी की काहीतरी वेगळं. गैरसमजाचा पहिला जखमी स्कट. दुसऱ्या दिवशी सकाळ. ऑफिसमध्ये नेहमीसारखी गडबड होती, पण रितिकाच्या मनात मात्र कालची दृश्य पुन्हा पुन्हा फिरत होती. अनिरुद्ध आणि ती मुलगी मिठी. तिला स्वतःलाच राग येत होता. मला काय फरक पडतो, तो माझा कोण आहे? पण मन मात्र शांत बसत नव्हतं. तीच वेळ अनिरुद्धच्या केबिनचा दरवाजा अचानक उघडला आणि आत एक स्टायलिश, आत्मविश्वासाने भरलेली मुलगी धावत आली. अनिरुद्ध! आणि थेट त्याला मिठी मारली. रितिका त्याच क्षणी कॉरिडॉरमधून जात होती आणि तिचं पाऊल तिथेच थांबलं. अनिरुद्ध हलकंसं हसला. अरे पागल, इथे ऑफिस आहे. मुलगी मागे झाली, पण तिच्या चेहऱ्यावर खूप जवळीक दिसत होती. ऑफिस काय आणि घर काय, मी तुला वर्षभरानंतर भेटते. रितिका दाराबाहेरच उभी होती. तिच्या मनात एकच विचार, हे दोघं इतके क्लोज का आहेत? तेवढ्यात अनिरुद्धची नजर रितिकावर पडली. क्षणभर शांतता. त्याने हाताने तिला आत बोलावलं. रितिका, कम इन. ती आत आली, पण तिच्या डोळ्यात स्पष्ट नाराजी होती. अनिरुद्धनं सहजपणे सांगितलं, मीट माय सिस्टर नंदिनी. क्षणभर रितिका थांबली. सिस्टर? तिच्या मनात आलेला राग एका सेकंदात गोंधळात बदलला. नंदिनी हसत म्हणाली, ओ, तूच ती फेमस रितिका ना, ज्यामुळे हा मिस्टर सिरियस अचानक कामात इंटरेस्ट घेऊ लागलाय. अनिरुद्ध लगेच म्हणाला, नंदिनी शट अप. पण त्याच्या आवाजात राग नव्हता, हलकं वॉर्मथ होतं. रितिका शांतपणे म्हणाली, मी फक्त त्याची एम्प्लॉई आहे. पण तिचा टोन थोडा थंड होता. नंदिनीला काहीतरी जाणवलं. ती हलकंसं हसली आणि अनिरुद्धच्या कानात कुजबुजली, डेंजर झोन दिसतोय बरे का. अनिरुद्धनं फक्त एक नजर टाकली आणि तिचं बोलणं थांबलं. नंदिनी निघून गेली, पण रितिकाच्या मनातला गोंधळ अजून वाढला होता. ती बाहेर जाणार तेवढ्यात अनिरुद्ध म्हणाला, रितिका थांब. ती थांबली नाही, पण ऐकलं. तो पुढे आला. तुला काही प्रॉब्लेम आहे का? रितिका थोडी थांबली आणि मग म्हणाली, नो, आय डोंट केअर. आणि ती निघून गेली. पण अनिरुद्ध तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. तू म्हणतेस तुला फरक पडत नाही, पण तुझ्या डोळ्यात सगळं लिहिलंय रितिका. त्या दिवशी संध्याकाळी रितिका घरी जाताना स्वतःशी चिडली होती. मी का इतकी डिस्टर्ब होते? मला का त्रास होतोय? आणि दुसरीकडे अनिरुद्ध खिडकीतून शहराकडे पाहत होता. हे फक्त अट्रॅक्शन नाहीये, हे काहीतरी डीपर आहे. पण शेवटी एक नवीन ट्विस्ट. ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी एक मेल येतो. प्रोजेक्ट पार्टनर चेंज करण्याचा ऑर्डर. आणि त्या निर्णयावर सही होती अनिरुद्ध देशमुख आणि पार्टनर म्हणून नाव होतं रितिका. पण यावेळेस कारण बिझनेस नव्हतं, काहीतरी पर्सनल होतं. अनिरुद्धने रितिकाला इतक्या जवळ का आणलं? आणि रितिकाच्या आयुष्यात पहिल्यांदा जेलसी की क्युरिओसिटी वाढते. जवळीक वाढताना मन हरवत चाललेलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सगळ्यांच्या नजरा रितिकावर होत्या. कारण सकाळपासून एकच चर्चा सुरू होती. अनिरुद्ध सरांनी स्वतः रितिकाला पर्सनल प्रोजेक्ट पार्टनर बनवलं. इतक्या वर्षात त्यांनी कुणालाही इतकं इम्पॉर्टन्स दिलं नाही. रितिकाला ते सगळं अजिबात आवडलं नव्हतं. ती थेट अनिरुद्धच्या केबिनमध्ये गेली. दरवाजा जोरात उघडत ती म्हणाली, वाय मी? अनिरुद्ध लॅपटॉपवरून नजर वर करत शांतपणे म्हणाला, बिकॉज आय ट्रस्ट युअर वर्क. किंवा मला सतत तुमच्यासमोर ठेवायचं आहे. तिचा आवाज रागाने भरलेला होता. अनिरुद्ध खुर्चीतून उठला. हळूहळू तिच्या जवळ आला. तुला खरंच वाटतं मी एवढा फ्री आहे? त्याचा आवाज शांत होता, पण डोळे मात्र थेट तिच्या मनात उतरावेत असे. रितिकाचे हृदय न कळत वेगाने धडधडू लागलं. आज संध्याकाळी 7ला तयार रहा. अनिरुद्धने फाईल तिच्यासमोर ठेवत सांगितलं. कशासाठी? क्लायंट मीटिंग. ऑफिसमध्ये होईल ना? नाही, एका हॉटेलमध्ये.
रितिकाच्या कपाळावर आठ्या पडल्या. मी रात्री हॉटेल मीटिंग्स अटेंड करत नाही. अनिरुद्ध काही सेकंद तिच्याकडे बघत राहिला. मग शांतपणे म्हणाला, तुझ्यासोबत काही चुकीचं होऊ देणार नाही, ट्रस्ट मी. त्या एका वाक्यात इतका विश्वास होता की क्षणभरासाठी रितिका काही बोलू शकली नाही. संध्याकाळ. रितिका आरशासमोर उभी होती. तिने हलक्या गुलाबी रंगाचा सिंपल ड्रेस घातला होता. केस मोकळे सोडले होते. ती स्वतःला समजावत होती, हे फक्त मीटिंग आहे, मी फक्त कामासाठी चालले. पण मन का एवढं बेचैन होत होतं हे तिलाच समजत नव्हतं. हॉटेलमध्ये अनिरुद्ध आधीच तिथे होता. ब्लॅक सूटमध्ये तो नेहमीपेक्षा जास्त हँडसम दिसत होता. रितिका आत आली आणि काही सेकंदासाठी अनिरुद्धची नजर तिच्यावरच थांबली. तो अक्षरशः हरवून गेला. तू सुंदर दिसतेस. पहिल्यांदाच त्याने तिच्यासाठी असं काही बोललं होतं. रितिका ऑकवर्ड झाली. थँक्स. मीटिंग सुरू झाली, पण मध्येच एका क्लायंटने रितिकाकडे विचित्र नजरेने पाहायला सुरुवात केली. अनिरुद्धला ते लगेच जाणवलं. तो अचानक गंभीर झाला. मिस्टर खन्ना, फोकस ऑन द डील, नॉट ऑन माय एम्प्लॉई. त्याचा आवाज इतका थंड होता की पूर्ण टेबल शांत झालं. रितिका अवाक झाली. कोणी पहिल्यांदाच तिच्यासाठी इतकं प्रोटेक्टिव्हली उभं राहिलं होतं. मीटिंग संपली. बाहेर जोरदार पाऊस सुरू झाला होता. रितिका बाहेर उभी राहून कॅब बुक करत होती. तेवढ्यात तिचा फोन बंद पडला. डॅम. अनिरुद्ध तिच्या मागे येऊन उभा राहिला. मी सोडतो तुला. नको, मी मॅनेज करेन. रितिका. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, कधी कधी कोणावर डिपेंड व्हायला हरकत नसते. त्या शब्दांनी तिच्या मनात काहीतरी हललं. दोघे कारमध्ये बसले. बाहेर पाऊस, कारमध्ये शांतता. फक्त हलकंसं रोमॅन्टिक म्युझिक वाजत होतं. रितिका खिडकीबाहेर पाहत होती, पण तिला जाणवत होतं अनिरुद्धची नजर सतत तिच्यावर होती. अचानक कार थांबली. काय झालं? टायर पंक्चर. अनिरुद्ध कारमधून उतरला. बाहेर प्रचंड पाऊस होता. रितिका देखील खाली उतरली. तुम्ही पूर्ण भिजाल. अनिरुद्ध हलकंसं हसला. तुला सेफ घरी पोहोचवण्यासाठी काहीही. त्या क्षणी पहिल्यांदाच रितिकाच्या मनात अनिरुद्धसाठी तिरस्कारापेक्षा वेगळी भावना निर्माण झाली. ती त्याच्याकडे बघतच राहिली. पावसात भिजलेला अनिरुद्ध. त्याच्या डोळ्यात फक्त तिची काळजी. पण पुढच्या क्षणी रितिकाचा पाय घसरला. ती खाली पडणार इतक्यात अनिरुद्धनं तिला घट्ट पकडलं. क्षणभर ती पूर्णपणे त्याच्या मिठीत होती. दोघांचे श्वास एकमेकांवर आदळत होते. रितिकाचं हृदय वेड्यासारखं धडधडत होतं. अनिरुद्ध हळू आवाजात म्हणाला, इतकं दूर पळतेस माझ्यापासून, पण प्रत्येक वेळी माझ्या जवळच येतेस. रितिका काही बोलू शकत नव्हती. त्याच्या डोळ्यात काहीतरी होतं जे तिला कमकुवत करत होतं. तेवढ्यात एका कारची हेडलाईट त्यांच्या चेहऱ्यावर पडली आणि कारमधून एक माणूस उतरला. रितिकाचा चेहरा अचानक फिकट पडला. राहुल. अनिरुद्धने तिच्याकडे पाहिलं. तू याला ओळखतेस? रितिकाच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. आणि पुढच्या क्षणी राहुल रागाने ओरडला, तुझी हिंमत कशी झाली दुसऱ्या माणसासोबत फिरायची? पुढच्या भागात राहुल कोण आहे? रितिका त्याला पाहून एवढी का घाबरली? आणि अनिरुद्ध तिच्यासाठी कोणत्या मर्यादेपर्यंत जाणार हे पाहू पुढील भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.